पुणे महापालिकेच्या निवडणुकीत भाजप पक्षाने न्हावी समाजातील सुनील पांडे यांना उमेदवारी देऊन समाजाला न्याय दिला असल्याची प्रतिक्रिया न्हावी समाजाच्या पदाधिकाऱ्यांनी व्यक्त केली आहे। भाजपने 2 उमेदवार दिल्याने समाज ऋणी असून भविष्यातही अशाच प्रकारे अधिक संधी द्याव्यात अशी अपेक्षा व्यक्त करण्यात आली। प्रभाग क्रमांक 29 मधून उमेदवारी मिळालेले सुनील पांडे लोहगावकर हे समाजात सातत्याने कार्यरत असून त्यांच्या सामाजिक कार्याची दखल घेतल्याने न्हावी समाजात आनंदाचे वातावरण आहे। त्यांच्या विजयासाठी समाजाने एकजुटीने प्रयत्न करावेत असे आवाहन यावेळी करण्यात आले। मी मारुती बाबूराव आढाव, पुणे राहत नाभिक संस्थेचा अध्यक्ष। सुनील नामदेवराव पांडे लोहगावकर यांना भारतीय जनता पक्षातून प्रभाग क्रमांक 29 मधून उमेदवारी मिळाली। सुनील पांडेंचं गेले भांडारकर रोडला सलून व्यवसाय आहे, त्या माध्यमातून त्यांचा इतर समाजाशी भरपूर संबंध आहे। गेले 30-35 वर्ष ते भारतीय जनता पक्षाचं काम करतात। भारतीय जनताचा सक्रिय कार्यकर्ता आहे। समाजातही त्यांचं कामाची जाण आहे। समाजात त्यांचं लोकांशी भरपूर संपर्क आहे आणि त्या माध्यमातून भारतीय जनता पक्षाकडून त्यांना ही उमेदवारी मिळाली। त्यामुळे नाभिक समाजातील सर्व बांधवांनी त्यांना भरपूर मदत करण्याची ठरवलेली आहे। तसेच त्यांच्या पॅनललाही नाभिक समाजाच्या वतीने सरळ हाताने मदत केली जाईल आणि सर्व पॅनलच्या पाठीशी त्यांच्या विभागामधला जो नाभिक बांधव आहे हा पाठीशी उभा राहील आणि त्यांची बहुमताने निवड होईल अशी अपेक्षा बाळगतो। मी बाळकृष्ण मुरलीधर निराळकर, कोथरूडचा माजी अध्यक्ष आणि राहत नाभिक समाजाचा ट्रस्टी खजिनदार। आज भाजपने जो आमच्या समाजाला न्याय दिला आहे हा कुठल्याही पक्षाने दिलेला नाहीये। आज आमच्या भाजपने पुणे शहरामध्ये 2 तिकीटं दिलेली आहेत। एक आमच्या स्वप्नालीताई नितीन पंडित असतील आणि दुसरे आमचे सुनील नामदेवराव पांडे असतील आणि आम्ही या दोन्ही प्रभागामध्ये 8 उमेदवारांना भरघोस मताने विजयी करू अशी ग्वाही देतो। प्रभाकर शंकर सोनवले, माजी अध्यक्ष नवचैतन्य संघाचे। प्रभाग क्रमांक 29 मधून सुनील पांडे व त्यांच्या लोहगावकर आणि त्यांच्या टीमला भरघोस मतांनी निवडून देणार आणि आमचा त्यांना पूर्ण पाठिंबा राहणार आहे। दिनकर बळीराम चौधरी, नवचैतन्य नाभिक संघटनेचे अध्यक्ष आहे। सुनील पांडे साहेबांनी आतापर्यंत समाजासाठी भरपूर कार्य केलेलं आहे आणि ते यापुढे चांगलं कार्य करतील अशी आमच्या नाभिक समाजाची खात्री आहे आणि दोन्ही उमेदवाराला चंद्रकांत दादा पाटलांनी आणि त्यांच्या टीमने उमेदवारी दिली त्याबद्दल भाजपचं आणि चंद्रकांत दादा पाटील साहेबांचं यांचं धन्यवाद आहे। आणि चंद्रकांत दादा पाटलांनी आमच्या नाभिक समाजासाठी कित्येक वर्ष झालं त्यांनी मदत करत आहेत आणि आमच्या नाभिक समाजाकडे बघण्याचा दृष्टिकोन हा चांगला आहे। गेल्या इलेक्शनला 1 उमेदवार दिला होता, तर ह्या बारीला भाजपने 2 उमेदवार दिलेला आहे आणि दोन्ही निवडून आणण्याची जिम्मेदारी ही आमच्या नाभिक समाजाची आहे आणि पूर्ण पाठिंबा आम्ही त्या दोन्ही उमेदवाराला आहेच, परंतु भाजपला सुद्धा आहे। मी शशिकांत हनुमंत साळुंके, राहत नाभिक संस्थेचा सेक्रेटरी। आमचे 2 उमेदवार जे दिलेले आहेत, सुनील नामदेवरावजी पांडे आणि स्वप्नालीताई पंडित, या 2 माणसांना आमच्या समाजातर्फे निवडून आणण्यासाठी लोक कष्ट घेत आहेत आणि त्याचं चीज होईल अशी मला अपेक्षा आहे आणि भविष्यात ही 2 माणसं आली तर आम्हाला फार मोठा आधारही राहील। आमच्यासाठी एक ती प्रतिष्ठा असेल। सुनीलजी पांडे, स्वप्नालीताई पंडित यांच्याबरोबर जे उमेदवार आहेत त्यांच्याही विजयासाठी आम्ही प्रयत्न करू आणि आम्हाला त्यांच्याकडनंही अपेक्षा आहेत की समाजाबद्दल भविष्यात त्यांनी आमच्यासाठी काहीतरी करावं। पुणे महापालिका निवडणुकीकरता प्रभाग क्रमांक 29 डेक्कन जिमखाना हॅपी कॉलनीमधून या भागातील हसरा चेहरा आणि नेहमी गरजूंच्या मदतीला धावणारी व्यक्ती म्हणून सुनील पांडे परिचित आहेत। विनायक नवयुग मित्रमंडळाच्या माध्यमातून त्यांनी विविध सामाजिक उपक्रम राबवले आहेत। नगरसेवक म्हणून संधी दिल्यास या भागात नाना नानी पार्क, विशेष हेल्पलाईन, अद्ययावत योगा सेंटर, OPD सेंटर, कचरा व्यवस्थापन केंद्र, पासपोर्ट ऑफिस, पादचाऱ्यावरील अतिक्रमण काढणे, वस्ती क्लिनिक, एलिव्हेटेड पार्किंग हब याकरता काम करणार असल्याचं सुनील पांडे यांनी सांगितलंय। नमस्कार, मी सुनील नामदेव पांडे लोहगावकर, भारतीय जनता पार्टी प्रभाग क्रमांक 29 चा उमेदवार आहे। माझ्या समवेत मितालीताई सावळेकर, पुनीत दादा जोशी,
व मंजुश्रीताई खर्डेकर असं आमचं चौघांचं पॅनल आहे. हा भंडारपूर रोड पासून ते हॅपी कॉलनी इथपर्यंतचा हा प्रभाग आहे. 76,000चं मतदान आहे. आम्ही कार्यकर्ता आणि इतक्या वर्ष केलेल्या कामाच्या जोरावरच आम्हाला उमेदवारी मिळालेली आहे. भारतीय जनता पार्टीच्या सर्व वरिष्ठ नेते, पुणे शहरातल्या नेत्यांचे मी आभार मानतो की त्यांनी पार्टीतल्या कार्यकर्त्याचा विचार करून त्याला उमेदवारी दिली आणि ती उमेदवारीचं आम्ही नक्कीच चीज करू एवढंच सांगतो. नागरिकांचे जे प्रश्न आहेत ते नागरिकांचे प्रश्न जे प्रलंबित राहिले आहेत त्याला मुख्य कारण म्हणजे 4 वर्षाचा प्रशासक. त्या प्रशासकामुळे जे काही प्रश्न आज आम्ही फिरत असताना आम्हाला जाणवतात ते सगळे प्रश्न पुढील 1 वर्षाच्या आम्ही सत्तेत आल्यानंतर त्वरित सोडवणार आहेत. हे नक्कीच आम्ही प्रभागातील नागरिकांना आश्वासित करतो. आमच्याकडून जनतेला अपेक्षित असंच काम होईल. आमच्यामधनं कुठल्याही प्रकारचा भेदभाव राहणार नाही. प्रामाणिकपणे जनतेची सेवा करणं हेच आमचं उद्दिष्ट राहील. प्रभागातलं स्वप्न म्हणजे जरी आमच्या स्वप्नात जरी काही असलं तरी नागरिकांकडनं जे प्रश्न येत आहेत त्याच्यावरच आम्ही कामकाज 100% करणार आहोत. आणि नागरिकांना जे हवं आहे, मी पुन्हा पुन्हा तेच वापरतो की नागरिकांना जे हवं आहे, चालण्यासाठी फुटपाथ रिकामा, रस्ता गुळगुळीत म्हणजे टार रोड पाहिजे, त्याच्यावरच आमचे कामकाजाच्या पूर्ण अधोरेखित असू आम्ही.